नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 मधील प्रकरण क्रमांक 3 सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 2 या प्रकरणाचा स्वाध्याय या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. यापूर्वी प्रकरण क्रमांक 1 आणि 2चे स्वाध्याय तुम्ही अभ्यासले असतीलच, आणि जर अभ्यासले नसतील तर त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, ते तुम्ही जरूर अभ्यासा. त्याचबरोबर विज्ञान भाग 1 आणि विज्ञान भाग 2च्या सर्व प्रकरणांच्या स्पष्टीकरणाचे व्हिडिओ, महत्त्वाच्या प्रश्नांचे व्हिडिओ, उदाहरणांचे व्हिडिओ याच्याही लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, त्या तुम्ही जरूर अभ्यासा. चला तर मग पाहूया प्रकरण क्रमांक 3चा स्वाध्याय. प्रश्न पहिला, खालील तक्ता पूर्ण करा. या ठिकाणी अलैंगिक प्रजनन आणि लैंगिक प्रजनन यामधील फरक रिकाम्या जागेच्या स्वरूपात दिलेले आहेत. त्यांनी काही फरकांचे मुद्दे दिलेले आहेत, त्याला अनुसरून आपल्याला रिकामी जागा भरायची आहे. चला तर मग पाहूया उत्तर. आता अलैंगिक प्रजननामध्ये त्यांनी काय दिले पहा. कायिक पेशींच्या मदतीने होणाऱ्या प्रजननास अलैंगिक प्रजनन म्हणतात. म्हणजे आपल्याला लैंगिक प्रजनन कशाला म्हणतात ते या ठिकाणी लिहायचं आहे. तर इथं बोल्ड करून दाखवलेलं आहे पहा. युग्मकांच्या मदतीने होणाऱ्या प्रजननास लैंगिक प्रजनन म्हणतात. आता इथं काय दिलं होतं त्यांनी, अलैंगिक प्रजनन कसं होतं, कोणाच्या मदतीने होतं, तर त्याचा तोच फरक आपल्याला लैंगिक प्रजननाला लिहायचा आहे. तर अलैंगिक प्रजनन हे कायिक पेशींच्या मदतीने होतं, तर लैंगिक प्रजनन हे युग्मकांच्या मदतीने होते. आता दुसरा मुद्दा लैंगिक प्रजननाचा त्यांनी दिलेला आहे. लैंगिक प्रजननासाठी नरजनक आणि मादीजनक अशा 2 जनकांची आवश्यकता असते, तर अलैंगिक प्रजननासाठी केवळ एकाच सजीवाची आवश्यकता असते. म्हणजे त्या ठिकाणी नर मादी अशा दोघांची गरज नसते. तिसरा फरक आहे, हे प्रजनन फक्त सूत्री विभाजनाच्या मदतीने होते. आता लैंगिक प्रजनन कसे होते, तर हे प्रजनन सूत्री विभाजनाच्या आणि अर्धसूत्री विभाजनाच्या मदतीने होते. म्हणजे लैंगिक प्रजननासाठी सूत्री आणि अर्धसूत्री या दोन्ही विभाजन पद्धतीची मदत होते. पुढचा चौथा फरक त्यांनी लैंगिक प्रजननाचा दिलेला आहे. या प्रजननाने तयार होणारा नवीन जीव जनुकीयदृष्ट्या जनकांपेक्षा वेगळा असतो, कारण या ठिकाणी नर आणि मादी जनकाचा समावेश त्यामध्ये असतो. तर अलैंगिक प्रजननामध्ये या प्रजननाने तयार होणारा नवीन जीव जनुकीयदृष्ट्या तंतोतंत जनकासारखाच असतो. याचं कारण एकाच जनकापासून त्याची निर्मिती झालेली असते. पुढील 5वा फरक आहे द्विविभाजन, बहुविभाजन, कलिकायन, खंडीभवन, पुनर्जनन, शाकीय प्रजनन, बीजाणू निर्मिती इत्यादी प्रकारे विविध सजीवांमध्ये अलैंगिक प्रजनन केले जाते. तर लैंगिक प्रजनन मात्र केवळ 2 टप्प्यात केले जाते. अर्धगुणसूत्री विभाजनाने युग्मक तयार करणे आणि नंतर या एकगुणित युग्मक यांच्या फलन द्विगुणित युग्मनच तयार करणे. आणि लैंगिक प्रजननामध्ये अलैंगिक प्रजननासारखे इतर प्रकार नसतात. तर अशा रीतीने हा फरक आपण पूर्ण केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न तुम्हाला असाच येऊ शकतो, किंवा अलैंगिक प्रजनन आणि लैंगिक प्रजनन यामधील फरक स्पष्ट करा असाही येऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला दोघांचेही मुद्दे माहीत असणे अपेक्षित आहे. चला पाहूया पुढील प्रश्न, रिकाम्या जागा भरा. आता इथं रिकामी जागा पहिली काय दिलेली आहे पहा. मानवी शुक्रपेशींची निर्मिती टिंबटिंब या अवयवात होते. तर मानवी शुक्रपेशींची निर्मिती वृषण या अवयवामध्ये होते. म्हणजे त्याचं उत्तर आहे वृषण. तर विद्यार्थी मित्रांनो, रिकामी जागा भरा असा प्रश्न शक्यतो विज्ञानाच्या पेपरमध्ये विचारला जात नाही, परंतु बहुपर्यायी प्रश्न असतात, त्यामध्ये हा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. रिकामी जागा दिलेली असेल आणि 4 पर्याय तुम्हाला दिलेले असतील. पुढील रिकामी जागा आहे, मानवामध्ये टिंबटिंब हे गुणसूत्र पुरुषत्वासाठी कारणीभूत असते. तर मानवामध्ये वाय हे गुणसूत्र पुरुषत्वासाठी कारणीभूत असते, कारण स्त्रियांमध्ये XX ही 2 गुणसूत्र असतात आणि पुरुषांमध्ये X आणि Y गुणसूत्र असतं. त्यापैकी X गुणसूत्र हे मुलीसाठी कारणीभूत असतं आणि Y गुणसूत्र हे पुरुषत्वासाठी कारणीभूत असते. पुढील रिकामी जागा आहे, भ्रूणाचे रोपण टिंबटिंब या अवयवामध्ये होते. तर भ्रूणाचे रोपण स्त्रियांच्या शरीरातील गर्भाशय हा जो अवयव आहे या अवयवामध्ये होते. पुढील आहे प्रश्न, भिन्न पेशींच्या म्हणजेच युग्मकांच्या संयोगाशिवाय टिंबटिंब हे प्रजनन घडून येते. तर भिन्न पेशींच्या संयोगाशिवाय घडून येणारे प्रजनन कोणते आहे, अलैंगिक प्रजनन.
या ठिकाणी भिन्न पेशींची आवश्यकता नसते. पुढील रिकामी जागा आहे, शरीराचे अनेक तुकडे तुकडे होऊन प्रत्येक तुकडा नवजात सजीव म्हणून जीवन जगू लागतो. हे प्रजनन टिंबटिंब प्रकारचे आहे. आता शरीराचे अनेक तुकडे तुकडे होऊन प्रत्येक तुकडा नवजात सजीव म्हणून जीवन जगू लागतो, हे प्रजनन आहे खंडीभवन किंवा खंडीभवन अलैंगिक प्रकारचे ते आहे. तर अलैंगिक प्रजननाचा खंडीभवन हा एक प्रकार आहे. उदाहरणार्थ स्पायरोगायराच्या शरीराचे खंड होतात, तुकडे होतात आणि प्रत्येक तुकडा काय करतो, नव्याने जीवन जगू लागतो. पुढील प्रश्न, परागकोशातील कोष्टकांमध्ये टिंबटिंब विभाजनाने परागकण तयार होतात. आता परागकोशातील कोष्टकांमध्ये अर्धसूत्री विभाजनाने परागकण काय होतात, तयार होतात. नवीन प्रश्न, खालील कंसात दिलेल्या शब्दांचा वापर करून परिच्छेद पूर्ण करा. या ठिकाणी कंसामध्ये पीतपिंडकारी संप्रेरक, गर्भाशयाचे अंतस्तर, पुटिका ग्रंथी संप्रेरक, इस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरॉन आणि पीतपिंड या रिकाम्या जागा भरण्यासाठी शब्द दिलेले आहेत. आणि या ठिकाणी एक परिच्छेद दिलेला आहे, तर त्या परिचयामध्ये आपल्याला यातील योग्य ती रिकामी जागा भरायची आहे. चला तर मग पाहूया उत्तर. अंडाशयातील पुटिकेची वाढ पुटिका ग्रंथी संप्रेरकामुळे होते. ही पुटिका इस्ट्रोजेन स्त्रवते. इस्ट्रोजेनच्या प्रभावामुळे एका पालिकेसह त्यातील अंडपेशीची वाढ होते किंवा तिची पुनर्निर्मिती होते. पीतपिंडकारी संप्रेरकामुळे पूर्ण वाढ झालेली पुटिका फुटून अंडपेशी अंडाशयातून बाहेर पडते व पुटिकेच्या उर्वरित भागापासून पीतपिंड तयार होते. हे इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन ही संप्रेरके स्त्रवते. या संप्रेरकाच्या प्रभावाखाली गर्भाशयाचे अंतस्तरच्या ग्रंथी स्त्रवण्यास सुरुवात करतात आणि ते रोपणक्षम होते. तर अशा प्रकारे तुम्हाला या रिकाम्या जागा भरायच्या आहेत. पुढील प्रश्न आहे, एकपेशीय सजीवातील अलैंगिक प्रजननाचे प्रकार सुधारून स्पष्ट करा. अलैंगिक प्रजननाच्या निरनिराळ्या पद्धती विविध सजीवांमध्ये आपल्याला आढळतात. तर त्या कोणत्या पद्धती आहेत ते आपण पाहूया. तर पहिला प्रकार आहे द्विविभाजन. आता या प्रकारात जनक पेशीचे दोन समान भागामध्ये काय होते, विभाजन होते. त्यामुळे दोन नवजात पेशी तयार होतात. आता हे विभाजन सूत्री किंवा असूत्री पद्धतीने सुद्धा होऊ शकते. ज्यावेळी अनुकूल परिस्थिती असते आणि मुबलक अन्न उपलब्ध असते, अशावेळी या पद्धतीचा वापर केला जातो. जीवाणू, अधिजीव, दृश्यकेंद्रकी पेशीतील तंतुकणिका आणि हरितलवके ही पेशी अंगके द्विविभाजन पद्धतीने काय करतात, अलैंगिक प्रजनन करतात. आता विभाजनाच्या अक्षाप्रमाणे वेगवेगळ्या अधिजीवांमध्ये द्विविभाजनाचे पुढील प्रकार पडतात. आता ते प्रकार कोणते आहेत, तर पहिला प्रकार आहे साधे द्विविभाजन. आता साधे द्विविभाजन हे कोणत्याही अक्षातून विभाजन आपल्याला दिसून येते. त्याचं उदाहरण दिलेलं आहे अमिबा. या ठिकाणी जनक अमिबा आहे. पहा, या जनक अमिबाचा दुसरा टप्पा आहे. त्यामधलं केंद्रक आहे ते थोडंसं लांबट झालेलं आहे. या ठिकाणी त्या एका केंद्रकाचे दोन भाग झालेले आहेत आणि शेवटी आपल्याला दोन नवजात अमिबा तयार झालेले दिसतात. म्हणजे द्विविभाजन, एका अमिबापासून दोन अमिबा या ठिकाणी तयार झालेले आहेत. त्यानंतर आडवे द्विविभाजन. आता आडवे द्विविभाजन पॅरामेशियममध्ये दिसून येते. पहा, इथं जनक पॅरामेशियम आहे. त्यामधील हे जे केंद्रक आहे ते इथं लांबट किंवा उभट झालेलं दिसतं आपल्याला. आता हे उभट झालेलं मधून इथून कट झाले, आडवा भाग त्याचा झाला आणि दोन पॅरामेशियम तयार झाले आणि मग त्या दोन पॅरामेशियमपासून पहा, या पहिल्या जनक पॅरामेशियमसारखे हे दोन भाग आपल्याला तयार झालेले मिळतात. म्हणजे एका पॅरामेशियमपासून दोन पॅरामेशियम तयार झालेले आहेत. त्यानंतर उभे द्विविभाजन. आता उभ्या द्विविभाजनामध्ये काय होते पहा, युग्लिनामध्ये हे दिसून येतं. हा आहे जनक युग्लिना. त्या जनक युग्लिनामध्ये जो केंद्रक आहे, इथे पहा, तो केंद्रकाचं विभाजन दोन केंद्रक तयार झालेले आहेत, परंतु ते एकमेकांना जोडलेले आहेत. तेच इथं दाखवलेलं आहे. पहा, हे जोडलेले केंद्रक या ठिकाणी काय झालेत, एकाच युग्लिनामध्ये स्वतंत्र झालेत. आता हे स्वतंत्र झालेले जे युग्लिन आहेत ते या ठिकाणी युग्लिना एकमेकांना जोडलेले असले तरी दोन युग्लिना आपल्याला एकमेकांना जोडलेले दिसत आहेत आणि शेवटी ते काय झालेत, स्वतंत्र. म्हणजे उभ्या द्विविभाजनातून एका युग्लिनापासून दोन युग्लिना आपल्याला तयार झालेले दिसतात. म्हणजे साधे द्विविभाजन, आडवे द्विविभाजन आणि उभे द्विविभाजन
असे 3 प्रकारामध्ये आपल्याला हे द्विविभाजन दिसून येते. पुढील प्रकार आहे बहुविभाजन. आता बहुविभाजन म्हणजे काय, तर प्रतिकूल परिस्थितीत जेव्हा अन्न अपुरे असते तेव्हा आदिजीव बहुविभाजन पद्धतीने अलैंगिक प्रजनन करतात. अशा वेळी अमिबा काय करतो, तर संरक्षक कवच तयार करतो. पहा या ठिकाणी हा जनक अमिबा आहे. आता त्याच्याभोवती हे संरक्षक कवच तयार झालेलं दिसते आपल्याला, त्यालाच पुटी असं म्हणतात. आता केंद्रक व पेशीद्रव्याचे काय होते, इथं विभाजन होते. आता या पुटीमध्ये पहिल्यांदा फक्त केंद्रकाचे काय होते, अनेक वेळा सूत्री विभाजन होते, म्हणजे अनेक केंद्रक तयार होतात. त्यामुळे अनेक केंद्रकं तयार झाल्यामुळे पेशीद्रव्याचेही काय होते, विभाजन होते. आणि अनेक छोटे छोटे अमिबा, बघा तुम्हाला इथं दिसत असेल, बरीच छोटी छोटी केंद्रकं दिसत आहेत, या ठिकाणी स्पष्ट दिसत आहेत आपल्याला. छोटे छोटे अमिबा तयार होतात आणि प्रतिकूल परिस्थितीत ते काय करतात, फुटीतच राहतात. ज्यावेळी अनुकूल परिस्थिती निर्माण होते त्यावेळी ती पुटी काय होते, फुटते आणि अनेक नवजात, या ठिकाणी पहा ती पुटी फुटलेली आहे आणि हे नवजात अमिबा बाहेर पडलेले आहेत आणि ते संख्येने जास्त आहेत, म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे, बहुविभाजन. तर जेव्हा परिस्थिती अनुकूल नसते म्हणजे प्रतिकूल असते त्यावेळी बहुविभाजन या पद्धतीने अमिबा काय करतो, आपलं प्रजनन करतो. पुढचा प्रकार आहे कलिकायन. आता कलिकायनमध्ये काय होतं, तर किण्व कलिकायन पद्धतीने अलैंगिक प्रजनन करतात. आता किण्वामधील कलिकायन पद्धतीने जे प्रजनन आहे ते आपण या ठिकाणी आकृतीमध्ये पाहणार आहोत. प्रथम जनक पेशी काय करते, सूत्री विभाजनाने 2 नवजात केंद्रके तयार होतात. पहा इथं किण्वामधील हे जे केंद्रक आहे ते आपल्याला उभट असं झालेलं दिसतंय. परत ते काय झालं, त्याच किण्वामध्ये स्वतंत्र झाले आणि एका किण्वाचे इथं 2 किण्व, परत त्याला पुढं जोडून जोडून किण्व आपल्याला तयार झालेले मिळतात. काय होतं, या पेशीला बारीकसा फुगवटा किंवा कलिका येते आणि 2 नवजात केंद्रकापैकी एक केंद्रक कलिकेमध्ये काय करतो, शिरतो. कलिकेची योग्य वाढ होते आणि नंतर ती जनक पेशीपासून वेगळी होते आणि स्वतंत्र नवजात किण्व पेशी म्हणून ती वाढू लागते. म्हणजेच त्याला कलिका येतात, म्हणून या पद्धतीला कलिकायन असे म्हटले जाते आणि मग नवजात किण्व आपल्याला तयार झालेले पाहायला मिळते. IVF ही संकल्पना स्पष्ट करा. आता IVF म्हणजे काय, तर इन विट्रो फर्टिलायझेशन म्हणजेच शरीराबाहेर होणारे फलन. IVFचं पूर्ण रूप आहे इन विट्रो फर्टिलायझेशन. आता आधुनिक वैद्यकशास्त्रातील हे तंत्रज्ञान ज्यांना मूल हवे आहे अशा अपत्यहीन दाम्पत्यासाठी वापरण्यात येते. शुक्रपेशींचे अल्प प्रमाण, अंडपेशीचा अंडनलिकेमध्ये प्रवेश करण्यात असलेले अडथळे या कारणांवर मात करण्यासाठी हे तंत्र वापरतात. मातेची अंडपेशी बाहेर काढून ती काचनलिकेमध्ये ठेवली जाते. त्यावर पित्याच्या शुक्रपेशी सोडून काचनलिकेतच त्याचं काय होतं, फलन केलं जातं आणि हे फलित झालेले युग्मनज नंतर मातेच्या गर्भाशयात रोपण केले जाते. अशा तंत्राने अपत्यप्राप्ती करता येते आणि यालाच इन विट्रो फर्टिलायझेशन म्हणजेच IVF तंत्रज्ञान असे म्हटले जाते. पुढील प्रश्न, लैंगिक आरोग्य राखण्यासाठी तुम्ही काय काळजी घ्याल. आता लैंगिक आरोग्य राखण्यासाठी कोणती काळजी घ्यायची पहा. शरीरातील इतर संस्थांप्रमाणेच प्रजनन संस्था ही देखील एक संस्थाच आहे. सर्वप्रथम लैंगिक आरोग्याविषयी योग्य आणि शास्त्रीय माहिती असायला हवी. तर शरीराची स्वच्छता याचबरोबर लैंगिक दृष्टिकोनाबाबत मनाची स्वच्छता हेही आरोग्याचेच काय एक लक्षण आहे. लैंगिक संबंधाच्या बाबतीत जागरूकता ठेवावी. नको त्या कोवळ्या वयात याबाबत प्रयोग करण्याने लैंगिक आरोग्य कायमस्वरूपी काय होते, बदलू शकते किंवा ते बिघडू शकते. मासिक पाळीच्या काळातील स्वच्छता, गुप्तांगांची स्वच्छता या गोष्टी वैयक्तिक स्वरूपाच्या असतात. समाजात वावरताना कोणत्याही परिस्थितीत लैंगिक आजारापासून काय करावे, दूर राहावे. तर अशा प्रकारे काळजी घेतली तर आपल्याला कोणताही लैंगिक आजार होणार नाही. पुढील प्रश्न आहे, आर्तव चक्र म्हणजे काय. आर्तव चक्राचे संक्षिप्त वर्णन करा. तर स्त्री प्रजनन संस्थेत दर 28 ते 30 दिवसांच्या कालावधीने होणाऱ्या बदलांच्या पुनरावृत्तीमुळे आर्तवचक्र सुरू होते. पुटिका ग्रंथी संप्रेरक, पित्तपिंडकारी संप्रेरक ही 2 पीयूषिकेतून स्त्रवणारी आणि इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन ही अंडाशयातून स्त्रवणारी संप्रेरके अशी 4 संप्रेरके या चक्राचे नियंत्रण करतात. पुटिका ग्रंथी संप्रेरकाच्या प्रभावामुळे अंडपेशीचा विकास होण्यास सुरुवात होते. ही विकसनशील पुटिका इस्ट्रोजेन संप्रेरक स्त्रवते. इस्ट्रोजेनच्या प्रभावाखाली गर्भाशयाच्या अंतस्तराची वाढ किंवा पुनर्निर्मिती होते. दरम्यानच्या कालावधीमध्ये या पुटिकेची काय होते, पूर्ण वाढ होते.
आता पित्तपिंडकारी संप्रेरकाच्या प्रभावामुळे अंडमोचन होते, म्हणजेच पूर्ण वाढ झालेली पुटिका फुटून त्यातील अंडपेशी अंडाशयाच्या बाहेर पडते. अंडाशयामध्ये फुटलेल्या रिकाम्या पुटिकापासून प्रोजेस्टेरॉन निर्मिती करणारे पित्तपिंड तयार होते. प्रोजेस्टेरॉनच्या प्रभावाखाली गर्भाशयाच्या अंतस्तरातील ग्रंथी स्त्रवतात. या अंतस्तरावर भ्रूणाचे रोपण होते. अंडपेशीचे फलन न झाल्यास पित्तपिंडाचे रूपांतर श्वेतपिंडात होऊन इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन या दोन्ही संप्रेरकांचे स्त्रवणे बंद पडते. यामुळे गर्भाशयाच्या अंतस्तराचा नाश होतो. तेथील ऊती आणि अफलित अंडपेशी योनिमार्गाद्वारे रक्तस्रावाच्या रूपात बाहेर टाकली जाते. साधारणतः 5 दिवस हा रक्तस्राव सुरू राहतो. यालाच मासिक पाळी असे म्हटले जाते. स्त्री गरोदर नसेल तर रजोनिवृत्ती येईपर्यंत दर महिन्याला असे अर्तवचक्र सुरू राहते. लैंगिक प्रजननातील मातापित्याप्रमाणे नवीन जीव गुणधर्माबाबत साम्य दाखवतो, हे विधान उदाहरणासह स्पष्ट करा. तर लैंगिक प्रजनन 2 युग्मक यांच्या साहाय्याने होते. एक युग्मक पित्याकडून येतो तर दुसरा युग्मक मातेकडून आलेला असतो. ही दोन्ही युग्मके अर्धसूत्री विभाजनाने तयार होतात. या दोन्हींचे फलन झाले की युग्मनज तयार होतात. मातापित्यांकडून जी गुणसूत्रे येतात त्यातून त्यांचा DNA त्यांच्या नवीन संततीत जातो. त्यामुळे त्याचे गुणधर्म मातापित्यांप्रमाणेच असतात. लैंगिक प्रजननाची अनेक उदाहरणे हे दाखवून देतील की नवा जीव हा काही गुणधर्माबाबत मातापित्याप्रमाणे काय करतो, साम्य दाखवतो. नाम निर्देशित आकृती काढा. मानवी पुरुष प्रजनन संस्था. विद्यार्थी मित्रांनो, ही आकृती तुमच्या पुस्तकामध्ये आहे. तुम्ही पुस्तकातून पाहून काढली तरी चालेल. मात्र आकृती काढत असताना त्याला जी नावं दिलेली आहेत ती कोणत्या ठिकाणी दिलेली आहेत आणि ती योग्य ठिकाणी तुम्ही द्यायला शिकली पाहिजेत. कारण परीक्षेला तुम्हाला आकृती काढा असा प्रश्न असू शकतो किंवा आकृती दिलेली असते आणि रिकाम्या जागा ठेवलेल्या असतात. म्हणजे आता उदाहरणार्थ इथं मूत्राशय आहे तर इथं असा बॉक्स दिला असेल आणि त्याला 1 नंबर दिला असेल. हे वृषण आहे, इथं बॉक्स दिला असेल रिकामा बॉक्स, त्याला 2 नंबर दिलेला असेल. असे नंबर दिलेले असतात आणि मग त्या नंबरला कोणतं नाव आहे हे नाव तुम्हाला द्यावं लागतं. किंवा चुकीची आकृती दिली जाते आणि ती आकृती दुरुस्त करून काढा असाही प्रश्न विचारला जातो. त्यामुळे योग्य आकृती आपल्याला जर काढता येत असेल तर कोणत्याही प्रकारे प्रश्न विचारला तर आपल्याला आकृती काढता येते. आणि ही आकृती तुम्हाला दिसायला कठीण वाटत असली तरी आकृती खूप सोपी आहे. तुम्ही मूत्राशय सुरुवातीला काढून मूत्राशयापासून सुरुवात केली की तुम्हाला ही आकृती सहजपणे काढता येईल. पुढील प्रश्न आहे, नाम निर्देशित आकृती काढा. मानवी स्त्री प्रजनन संस्था. आता स्त्री प्रजनन संस्थेमध्ये तर नावं खूप कमी आहे, 4च नावं आहेत. अंडनलिका, अंडाशय, गर्भाशय आणि योनी. त्यामुळे आकृती योग्य काढून तर इथंसुद्धा सुरुवातीला तुम्ही हा मधला भाग काय करायचा आहे, काढून घ्यायचा आहे आणि मग त्याचे साईडचे असे 2 भाग दाखवले आणि योग्य ठिकाणी नावं तुम्हाला देता आली. तुम्हाला आकृती रंगीत काढण्याची आवश्यकता नाही आहे. फक्त हे भाग जे दाखवलेले आहेत ते योग्य प्रकारे दाखवता आले की आपल्याला आकृती सहजपणे काढता येते. पुढील आकृती आहे, नाम निर्देशित आकृती काढा. आर्तवचक्र. ही मात्र आकृती थोडीशी कठीण आहे कारण याला नावं पण जास्त आहेत. तर शक्यतो ही आकृती काढा असा प्रश्न नसतो. अशा जर कठीण आकृती असतील, कॉम्प्लिकेटेड असतील तर तुम्हाला आकृती दिली जाते आणि नावं द्यायला सांगितली जातात किंवा या आकृतीवर विशेषतः प्रश्न विचारले जातात. आकृती दिलेली असते आणि प्रश्न विचारले जातात. त्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला लिहावी लागतात. तरीही तुम्ही ही आकृती तुमच्या पुस्तकामध्ये बघून काढू शकता. त्याचा सराव तुम्ही अवश्य करा. पुढील प्रश्न आहे, नावे द्या. पुरुष प्रजनन संस्थेशी संबंधित विविध संप्रेरके. आता पुरुष प्रजनन संस्थेशी संबंधित संप्रेरके कोणती आहेत पहा. पियुषिकेतून स्त्रवणारी पुटिका ग्रंथी संप्रेरक म्हणजेच FSH आणि पित्तपिंडकारी संप्रेरक म्हणजेच LH म्हणजेच ICSH आणि वृषणातून स्त्रवणारे टेस्टोस्टेरॉन. म्हणजेच पुरुष प्रजनन संस्थेशी संबंधित असणारी संप्रेरके तुम्ही FSH, LH, ICSH, टेस्टोस्टेरॉन अशी लिहिली तरी चालेल किंवा ICSH आणि टेस्टोस्टेरॉन एवढं लिहिलं तरीसुद्धा काही हरकत नाही. पुढील प्रश्न आहे, स्त्री प्रजनन संस्थेतील अंडाशयातून स्त्रवली जाणारी संप्रेरके. आता स्त्री प्रजनन संस्थेतून एस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन ही संप्रेरके अंडाशयातून स्त्रवली जातात. पुढील प्रश्न, जुळ्यांचे प्रकार. आता जुळ्यांचे प्रकार कोणते आहेत पहा. तर एक युग्मजी जुळे, सायमित जुळे आणि द्वियुग्मजी जुळे हे आहेत जुळ्यांचे प्रकार.
पुढील प्रश्न, नावे द्या कोणतेही 2 लैंगिक रोग. आता लैंगिक रोग कोणते आहेत पहा. एड्स, सायफिलिस, गोनोरिया पाहिजे या ठिकाणी. तर एड्स, सायफिलिस, गोनोरिया हे काय आहेत? लैंगिकरित्या पारेषित होणारे रोग आहेत. पुढील प्रश्न, दाम्पत्याला मुलगा होणार की मुलगी हे त्या दाम्पत्यातील पुरुषावर अवलंबून असते. या विधानाची सत्यता किंवा असत्यता सकारण स्पष्ट करा. आता दाम्पत्याला मुलगा होणार की मुलगी हे दाम्पत्यातील पुरुषावर अवलंबून असते हे विधान सत्य आहे. तर पहिल्यांदा हे विधान सत्य आहे. त्यांनी सत्यता किंवा असत्यता असं म्हटलेलं आहे. तर हे विधान सत्य आहे, असत्य नाही आहे. पुढील आकृतीवरून आपल्याला स्पष्ट करायचं आहे की पुरुषाच्या शुक्रपेशी 2 प्रकारच्या असतात. पहा इथं दाखवलेलं आहे 22+X किंवा 22+Y म्हणजे X आणि Y अशी जोडी पुरुषांमध्ये असते. एका प्रकारच्या शुक्रपेशीत X गुणसूत्र असते तर दुसऱ्या प्रकारच्या शुक्रपेशीत Y गुणसूत्र असते. या उलट मातेच्या सर्वच अंडपेशीत X गुणसूत्र असते म्हणजेच 22+X. त्यामुळे जी शुक्रपेशी अंडपेशीचे फलन करीत त्यावरून काय होतं? मुलाचे लिंग निश्चित होते. म्हणजे कसं पहा, 22+X म्हणजे X हे गुणसूत्र मुलगी होण्यासाठी कारणीभूत आहे आणि Y हे गुणसूत्र मुलगा होण्यासाठी कारणीभूत आहे. स्त्रीमधील X, आता स्त्रीमधून कोणतं जरी आलं तर ते Xच येणार आहे आणि पुरुषामधील X आलं तर मुलगी होते. स्त्रीमधील X आणि पुरुषामधील Y आलं तर काय होतो? मुलगा होतो. आणि Y हे गुणसूत्र फक्त पुरुष देऊ शकतो, स्त्री देऊ शकत नाही. त्यामुळे जर X गुणसूत्र असणाऱ्या शुक्रपेशीकडून अंडपेशीचे फलन झाले तर मुलगी होते आणि जर पुरुषातील Y गुणसूत्र असणाऱ्या शुक्रपेशीकडून फलन झाले तर मुलगा होतो. त्यामुळे पिताच संततीचे लिंग ठरवण्यास काय असतो? कारणीभूत असतो. त्यामध्ये स्त्रियांचा कोणताही दोष नसतो. पुढील प्रश्न आहे, वनस्पतीमधील अलैंगिक प्रजनन स्पष्ट करा. तर वनस्पतींमध्ये अलैंगिक प्रजनन निरनिराळ्या प्रकारचे शाकीय प्रजनन करून होते. वनस्पतींची मुळे, खोड, पाने असे शाकीय अवयव ज्यावेळी प्रजनन करतात त्यावेळी त्याला शाकीय प्रजनन असे म्हटले जाते. गाजर, मुळा, बीट अशी मुळे शाकीय प्रजननाच्या साहाय्याने नवे रोप काय होतात? तयार करतात. बटाटा, सुरण आणि इतर कंद त्यांच्यावरील मुकुलांच्या वाढीने प्रजनन करतात. गवत, ऊस अशी खोडे त्यांच्या पेरावरील मुकुलांची वाढ करून नवे रोप तयार करतात. तर काही वनस्पती, उदाहरणार्थ पानफुटी, तिच्या पानांच्या कडांवरील मुकुलांच्या साहाय्याने प्रजनन करते. पहा या ठिकाणी हे रताळ आहे तर त्याचं मुळाच्या साहाय्याने प्रजनन होतं. पानफुटीचं पानाच्या साहाय्याने होतं. बटाटा हे खोड आहे त्याच्यावरती जे मुकुल असतात, आपण डोळा म्हणतो पहा, तो डोळा म्हणजेच मुकुल असतो, त्याच्यातून काय होतं? प्रजनन होतं. भाडोत्री मातृत्व, काचनलिकेतील फलन, वीर्यपेढी इत्यादी आधुनिक तंत्रज्ञान मानवास उपयुक्त ठरेल या विधानाचे समर्थन करा. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या पुस्तकामध्ये हा एकत्रित प्रश्न दिलेला आहे त्यामुळे मी सुद्धा त्याचं एकत्रित उत्तर घेतलेलं आहे. पण हे जे प्रकार दिलेले आहेत, भाडोत्री मातृत्व, काचनलिकेतील फलन किंवा वीर्यपेढी, यावर स्वतंत्र तुम्हाला 2 मार्कांसाठी किंवा 3 मार्कांसाठी प्रश्नसुद्धा येऊ शकतो. त्यामुळे या प्रश्नाची तयारी व्यवस्थित करा. काही दाम्पत्याला मूल हवे असून होत नाही. अशावेळी माता किंवा पिता यांच्या शरीरात किंवा प्रजनन क्षमतेत काही दोष असू शकतो. अशावेळी भाडोत्री मातृत्व, वीर्यपेढी किंवा IVF यासारखी आधुनिक तंत्रे वापरली जातात. स्त्रीच्या बाबत मासिक पाळीतील अनियमितता, अंडपेशी निर्माण न होणे, अंडनलिकेत किंवा गर्भाशयाच्या रोपण क्षमतेतील अडथळे अशा कारणांमुळे अपत्यप्राप्ती होऊ शकत नाही. पुरुषांमध्ये वीर्यामध्ये शुक्रपेशी पूर्णपणे अभाव असणे किंवा शुक्रपेशीची मंद हालचाल, शुक्रपेशीतील विविध व्यंग इत्यादी कारणांमुळे वंध्यत्व येऊ शकते. पण आधुनिक वैद्यक तंत्रज्ञानामुळे आता या अडचणींवर मात करता येते. यासाठी आपल्याला कोणते उपाय करता येतात? तर पहिला उपाय दिलेला आहे भाडोत्री मातृत्व. आता भाडोत्री मातृत्व म्हणजे काय? तर ज्या स्त्रियांमध्ये गर्भाशय रोपणक्षम असते अशा स्त्रियांना भाडोत्री मातृत्व ही उपचार पद्धती वापरता येते. या पद्धतीत जिला मातृत्व हवे अशा स्त्रीच्या अंडाशयातून अंडपेशी बाहेर काढण्यात येते. या अंडपेशीचे काचनलिकेमध्ये त्याच स्त्रीच्या पतीच्या शुक्रपेशीचा वापर करून फलन घडवून आणले जाते.
यातून तयार झालेल्या भ्रूण दुसऱ्या भाडोत्री मातेच्या गर्भाशयात काय केला जातो, रोपण केला जातो. त्यानंतर काच नलिकेतील फलन, अंडपेशी आणि शुक्रपेशी यांचे फलन काच नलिकेमध्ये घडवून आणले जाते. या फलनातून तयार झालेला भ्रूण योग्य वेळी दाम्पत्यातील स्त्रीच्या गर्भाशयात रोपण केला जातो. शुक्रपेशींचे अल्प प्रमाण, अंडपेशी अंडनलिकेमध्ये प्रवेश करण्यात असलेले अडथळे इत्यादी कारणांमुळे अपत्य होत नसेल तर IVF हे तंत्र वापरून अपत्यप्राप्ती करता येते. आणि शेवटचा प्रकार आहे वीर्यपेढी. जर पुरुषामध्ये शुक्राणू निर्मिती होत नसेल किंवा त्यांचे प्रमाण कमी असेल तर अशा दाम्पत्यांना वीर्यपेढीचा लाभ घेऊन अपत्यप्राप्ती करता येते. वीर्यपेढीमध्ये आरोग्यपूर्ण दात्यांकडून सखोल शारीरिक आणि इतर तपासण्यानंतर त्यांनी स्खलित केलेले वीर्य साठवून ठेवले जाते. या वीर्यपेढीतले वीर्य वापरून IVF तंत्राने भ्रूणाची निर्मिती करण्यात येते. पुढील प्रश्न आहे, वनस्पतीमधील लैंगिक प्रजनन प्रक्रिया आकृतीसह स्पष्ट करा. आता लैंगिक प्रजनन, वनस्पतीमधलं लैंगिक प्रजनन कसं होतं पहा. वनस्पतीमधील लैंगिक प्रजनन फुलांच्या साहाय्याने होते. पुमंग आणि जायांग हे फुलातील अनुक्रमे नर आणि मादी असे भाग आहेत. स्त्री केसराच्या प्रत्येक बीजांडामध्ये अर्धगुणसूत्री विभाजनाने भ्रूणकोश तयार होतो. यात एक एकगुणित अंडपेशी आणि 2 एकगुणित ध्रुवीय केंद्रके असतात. तर या ठिकाणी जी आकृती दिलेली आहे बघा, इथं दिलेलं आहे, हे अंडाशय आहे. कुक्षीवृंत, कुक्षी, परागकण त्याच्यावरती येऊन आदळतो. तो परागकण काय होतो, परागनलिकेतून आतमध्ये जातो आणि परागकण परागनलिकेतून आत गेल्यानंतर काय होतं, अंडपेशीबरोबर त्याचं फलन होतं आणि त्यापासून वनस्पतीमधील लैंगिक प्रजनन घडून येतं. याचं स्पष्टीकरण आपण पुढे पाहूया. परागीभवन क्रियेने परागकोशातील परागीकरण स्त्री केसराच्या कुक्षीवर स्थानांतरित होऊन तेथे ते अंकुरित होतात. त्यामुळे त्यात 2 युग्मक आणि 1 दीर्घ परागनलिका तयार होते. 2 युग्मक वाहून नेणारी परागनलिका कुक्षीवृंतामार्गे बीजांडातील भ्रूणकोश पोहोचते आणि भ्रूणकोशात पोहोचल्यानंतर तिथे परागनलिकेचे अग्र फुटून पुयुग्मक भ्रूणकोशामध्ये काय होते, सोडले जातात. त्यातील एक पुयुग्मक अंडपेशी संयोग पावते आणि युग्मनज तयार होतो. या क्रियेला फलन म्हणतात. दुसरे पुयुग्मक 2 ध्रुवीय केंद्रकांशी संयोग पावते आणि भ्रूणकोश तयार होतो. या प्रक्रियेत 2 युग्मक भाग घेतात म्हणून याला द्विफलन म्हणतात. तर या ठिकाणी विफलन असं झालेलं आहे, तर तिथं काय पाहिजे, द्विफलन. या प्रक्रियेला द्विफलन असे म्हटले जाते. फलन झाल्यानंतर बीजांडाचे रूपांतर बीजात आणि अंडाशयाचे रूपांतर फळात होते. या बीजाचे बीजांकुरण झाल्यानंतर नवीन रोपटे तयार होते. अशा रीतीने वनस्पतीमध्ये लैंगिक प्रजनन घडून येते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. थँक्यू.